नमस्कार. श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 12व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. युगावतार श्री चैतन्य महाप्रभूंची भगवत्ता. भगवान श्रीकृष्णाचा विशुद्ध भक्त आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या तत्त्वज्ञानाचं पालन करणारा अनुयायी म्हणजे एकच आहे. मनुष्याने सर्व गोष्टीचा त्याग करावा आणि श्रीकृष्णाची आराधना करावी हे चैतन्य महाप्रभूंचं तत्त्वज्ञान आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा स्वतः परमेश्वर असल्याचं प्रकट केलं आणि तेच तत्त्वज्ञान सांगितलं. तरीही मायावादी तत्त्वज्ञ श्रीकृष्णाला जाणू शकले नाहीत. यास्तव श्री महाप्रभूंनी वस्तुस्थितीचं स्पष्टीकरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचाच उपदेश पुन्हा सांगितला की मनुष्याने स्वतःला आपण श्रीकृष्ण आहोत असं कधीही समजू नये, तर श्रीकृष्णाची परमेश्वर म्हणून सेवा आराधना करावी. श्री चैतन्य महाप्रभूंना साधारण जीव मानल्यास आपण फार मोठी चूक करतो आहोत. ते स्वतः परमसत्य पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णच असल्याचं जाणलं पाहिजे. यास्तव श्री चैतन्य महाप्रभूंविषयी सांगण्यात आलं की श्रीकृष्ण आता 5 रूपांमध्ये प्रकट झाले आहेत. विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित झाल्याशिवाय श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान आहेत हे जाणणं अत्यंत कठीण आहे. तरी याविषयी शास्त्रात कितीतरी प्रमाणे दिली गेली आहेत. आसन वर्णास्त्रयो यस्य गृह्यतो नुयुगं तनुः शुक्लो रक्तस्तथा पीत इदानी कृष्णतां गतः. श्रीमद भागवत 10वा स्कंद. श्रीकृष्णाच्या नामकरणाच्या वेळी नंद महाराजांना श्री गार्गाचार्य म्हणतात, हा तुझा सावळा पुत्र प्रत्येक युगात श्री विग्रह धारण करतो. सत्ययुगात ह्याचा वर्ण श्वेत होता, त्रेतायुगात ह्याचा रक्तवर्ण होता, कलियुगात पीतवर्ण होईल आणि आता द्वापार युगात श्यामवर्ण आहे. आता त्याचं नाव कृष्ण होईल. या श्लोकामधील पीत शब्द प्रमाणाने कलियुग पावन श्री गौरांग महाप्रभूंचा सूचक आहे. कृष्णवर्णम त्विष्टा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञैहि संकीर्तन प्रायैर्यजंती ही सुमेधसः. श्रीमद भागवतम 11वा स्कंद. कलियुगात श्रीकृष्ण अशा अंगकांतीसह अवतार घेतील जो अकृष्ण आहे, म्हणजे कृष्ण काळा नाही. संस्कृत कृष्ण या शब्दाचा मराठीत काळा असा अर्थ होतो. असे हे कृष्ण संकीर्तनद्वारा कृष्णानुसंबंधात सर्वदा तत्पर राहतात. ज्यांचं अंग श्री नित्यानंद प्रभू आणि अद्वैत प्रभू आहेत, ज्यांचे उपांग तदाश्रित श्रीवासादी शुद्ध भक्त आहेत, ज्यांचे अस्त्र हरिनाम आहे आणि ज्यांचे पार्षद श्री गदाधर, स्वरूप दामोदर, रामानंद राय, सनातन, रूप आदी आहेत. असे हे कांतीने अकृष्ण अर्थात पीत म्हणजे गौर आहेत. असे हे बहिर्गौर राधा भावद्युती राधा भावद्युती सुबलित श्री गौरांग सुंदराची सुमेधागण म्हणजे पंडितजन संकीर्तन प्रधान यज्ञाद्वारे आराधना करतात. या श्लोकासंबंधी श्री जीव गोस्वामींनी संदर्भ ग्रंथात टीका केली आहे. ते म्हणतात, बुद्धिमान लोक कलियुगात ज्या श्रीकृष्णाचं भजन पूजन करतात त्याची कांती गौरवर्णीय आहे. या श्लोकात श्रीकृष्णाचं परिपूर्णत्व रूप प्रतिपादित झाल्यामुळे ते युगावतार तत्व आहेत. श्रीकृष्णातच साऱ्या अवतारांचा अंतर्भाव आहे. ते सगळे प्रयोजनसुद्धा केवळ त्यांच्यामध्येच सिद्ध होते. यामुळे ज्या प्रकारे ज्या द्वापार युगात परिपूर्णतम पुराण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होतात, त्याचप्रमाणे द्वापार युगाच्या अंती येणाऱ्या कलियुगातच श्री चैतन्य महाप्रभूंचंही अवतरण होतं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णाचे विशेष आविर्भाव रूप असून स्वयं कृष्ण आहेत. या आविर्भावाला विशेषणाद्वारे ते स्वतः स्पष्ट करतात. श्री शंकर पार्वतीला म्हणतात, हे महेश्वरी, सृष्टीच्या सुरुवातीला ज्या भगवंताचं नाव श्री जगन्नाथ होतं, द्वापार युगात श्री राधिका प्राणवल्लभ स्वयं भगवान श्रीकृष्ण चंद्ररूपात अवतीर्ण झाले होते. तेच पुराण पुरुष पुरुषोत्तम प्रभू प्रेमलक्षण भक्तियोग प्रदान करण्यासाठी या जगाच्या कल्याणासाठी गंगा तीराच्या काठी नवद्वीप धामात एका विशिष्ट ब्राह्मणाच्या घरी गौरांग रूपाने अवतीर्ण होतील. हेच प्रभू श्री ब्रह्माजीला म्हणतात, मी कलियुगात गंगेने वेढलेल्या नवद्वीपात आपल्या पार्षदांसमवेत शची मातेच्या हृदय प्रांगणात प्रकट होईल.
हे रहस्य अप्रकाशनीय आहे, म्हणून कोणत्याही बहिर्मुख लोकांच्या समोर याला उद्घटित करू नको. भक्त सदृश्य नामवाले माझ्या या भगवत अवतारात मायेने मोहित झालेले बहिर्मुख लोक मला जाणू शकणार नाहीत, परंतु माझ्या भक्तीने युक्त आपलं सर्व माझ्यासाठी अर्पण करायला तयार असणारे असे निर्मळ साधुजन मला ओळखतील. अहमेव क्वचित ब्रह्मन् संन्यासाश्रममाश्रितः हरिभक्ती ग्राहयामी कलौ पाप हतान्नरान. उपपुराण. श्रीकृष्ण व्यासदेवांना म्हणतात, हे व्यासदेव, पापपीडित जनांना मी स्वयं भगवान श्रीकृष्ण गुप्त रूपेणावरितीय इति क्वचिदर्थ अर्थात गुप्त रूपाने अवतार धारण करून संन्यासाश्रमाचं अवलंबन करून कलियुगात हरिभक्ताला ग्रहण करवीन. वायुपुराणात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी देवतांनो, उत्तर फाल्गुनी नक्षत्रात फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी द्विजेंद्र पंडित श्री जगन्नाथ मिश्र पुरंदरद्वारा श्री शचीमातेच्या गर्भातून मी गौरांग रूपाने अवतीर्ण होईन. देवी पुराणात उमामहेश्वरी संवादात महेश्वर म्हणतात, अखिल अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रभू श्री नवद्वीपात प्रकट होऊन भगवन नामाच्या सिद्धांताच्या संपत्तीचे प्रकाशन करण्यासाठी श्रीकृष्ण चैतन्य नावाने लोकात प्रसिद्ध होतील. पद्मपुराणात म्हटले, दिव्य अशा वैकुंठात योगीजनांच्या चिंतनाचा विषय असलेले आनंदाचे मूळ असलेले जनार्दन श्रीकृष्ण योगेश्वर चैतन्य विग्रहाच्या रूपाने विराजमान असलेले वैकुंठाधिपती विष्णू म्हणतात, कलियुगाच्या प्रथम संध्येत या भूतलावर रमणीय भागीरथी म्हणजे गंगेच्या काठी शचीमातेच्या गर्भातून श्री गौरांग रूपाने मी अवतीर्ण होईन. अग्निपुराणात सांगितलं आहे, प्रशांतात्मा लांब गळा असलेले देवी देवतांनी वेष्टीत गौरांग रूपाने आविर्भूत होईल. ब्रह्मपुराणात सांगितले आहे, कलियुगाच्या प्रथम संध्येस भागीरथीच्या तटावर श्री गौरांग रूपाने मी सनातन ब्रह्म या पृथ्वी तलावर प्रसिद्ध होईन. मार्कंडेय पुराणात सांगितलं आहे, अनेक विग्रहांना धारण करून अनेक लीला संपादन करणारा मी कलियुगात भक्तजनांच्या रक्षणासाठी गोलोकाला सोडून गौरांग रूपाने अवतीर्ण होईन. असे हे गौरसुंदर चैतन्य महाप्रभू स्वयं साक्षात भगवान श्रीकृष्ण असून त्यांनी राधेची अंगकांती आणि भाव ग्रहण केला आहे. 523 वर्षापूर्वी मायापूर धामात प्रकट होऊन त्यांनी अनेक सुमधुर लीला केल्या आहेत. गौरसुंदरांनी आपल्या नवद्वीप लीलेच्या 24व्या वर्षाच्या अखेरीला शके 1431च्या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात उत्तरायणात संक्रांतीच्या दिवशी रात्री शेवटच्या प्रहराला घर सोडले. नदीयार घाटावरून त्यांनी गंगेत प्रवेश केला आणि गंगा पार करून ते कटव्याला गेले. संपूर्ण जीवामध्ये कृष्णाचं चैतन्य जागृत करणारे, सर्व जीवांना कृष्ण प्रेमाची अनुपम भेट प्रदान करणारे म्हणून केशव भारतींनी भगवत प्रेरणेने त्यांना श्रीकृष्ण चैतन्य हे नाव दिलं. शके 1432 साली वैशाख महिन्यात आपले थोरले बंधू विश्वरूप यांना शोधण्यासाठी त्यांनी जगन्नाथपुरीहून दक्षिण भारताची यात्रा आरंभ केली. विश्वरूपांचा शोध हे या यात्रेचं बाह्य कारण असलं तरी मुख्यतः संकीर्तन, धर्माचा प्रचार प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होतं. जगन्नाथ मिश्र आणि शचीमाता यांना विश्वरूप आणि विश्वंभर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू नावाची 2 मुले होती. विश्वरूप हे श्री चैतन्य महाप्रभूंचे थोरले भाऊ होते. विश्वरूप अत्यंत गुणवान होते. विश्वरूपांच्या हृदयात अगदी लहानपणापासूनच श्रीकृष्णाविषयी तीव्र भक्ती असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना सांसारिक गोष्टीविषयी अनासक्ती होती. दररोज ते श्री अद्वैताचार्यांच्या घरी जाऊन तिथे भगवंताचा महिमा ऐकण्यात आपलं देहभान विसरून जात. त्यामुळे भोजनाच्या निमित्ताने शचीमातेला बळेच त्यांना घरी आणावं लागत असे. प्रसाद झाल्यावर लगेचच हरिकथा आणि हरिकीर्तन करण्यासाठी ते अद्वैताचार्यांच्या घरी जात. विश्वरूपांची भगवत भक्तीतील आसक्ती पाहून हा पुढे वैरागी बनेल की काय असं वाटून शचीमाता आणि जगन्नाथ मिश्र त्यांच्या विवाहाचा विचार करू लागले. पण विश्वरूपांना घरदार संसार यात मुळीच रुची नव्हती. आपल्या लग्नाची चर्चा चालू असल्याचे समजत्याच एका रात्री आई वडील गाढ झोपी गेले असताना त्यांनी घरातून पलायन केलं. बालवयातच त्यांनी संन्यास ग्रहण करून शंकरारण्य स्वामी हे नाव धारण केलं. संन्यास घेतल्यावर त्यांनी सर्व पवित्र स्थळांच्या यात्रा केल्या. असे आपले ज्येष्ठ बंधू श्री विश्वरूपाचा शोध घेण्याचं कारण समोर ठेवून
श्री चैतन्य महाप्रभूंनी अपूर्व भावावेशात मधुर गीत गात दक्षिण भारताच्या प्रवासाला सुरुवात केली. महाप्रभूंच्या श्रीमुखातून मधुर नाम ऐकून सगळेच हानिराम घेऊ लागले. महाप्रभूंनी प्रवासात अनेक लोकांना उपदेश करून वैष्णव बनवलं. त्यांना भागवत धर्माची शिकवण दिली. ते सदैव प्रेमभावात मत्त राहून भगवन नाम गात प्रवास करत. मुक्कामाच्या ठिकाणी शेजारील गावातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येत. अनेक लोक दर्शन लालसेने त्यांच्या मागे मागे चालू लागत. महाप्रभूंनी सर्वांना उपदेश दिला, कृपा केली, त्यांच्याशी वार्तालाप केला. महाप्रभूंच्या कृपेने कित्येक महाभागवत बनले. आपापल्या गावी जाऊन त्यांनी दुसऱ्यांना वैष्णव बनवलं. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी आपल्या नृत्य संकीर्तनातून दक्षिणेकडे कृष्ण नामामृताचा पूर वाहवला. पुढे ते कुर्म क्षेत्री गेले. त्यानंतर चैतन्य राजमहेंद्रीम कोटिलिंगम तीर्थातून गोदावरी पार करून गोष्पद तीर्थावर गेले. तिथे त्यांची त्या प्रांताचे गव्हर्नर रामानंद राय यांच्याशी भेट झाली. रामानंद राय अतिशय विद्वान व्यक्ती होते. रामानंद राय व श्री चैतन्य महाप्रभू यांच्यात भक्तितत्वावर अतिशय गहन स्वरूपाची चर्चा झाली. श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायावर कृपा केली आणि त्यांच्यासमोर आपलं राधाकृष्ण सुवलित तनू श्रीमती राधाराणी आणि कृष्ण यांचे एकत्र रूप प्रकट केलं. महाप्रभूंनी त्यांना राजपद सोडून पुरीला जायला सांगितलं आणि आपण पुढे प्रवासावर निघाले. तिथून ते गौतमी गंगा, मल्लिकार्जुन, अहोबल नृसिंह, सिद्धवट, स्कंदळू क्षेत्र, त्रिमठ, बुद्धकाशी, तिरुपती, त्रिमल्ल, पाना नृसिंह, शिवकांची, विष्णुकांची, त्रिकालहस्ती, वृद्धकोन, शियाली भैरवी, कावेरी, श्रीरंगम, कुंभकर्ण कपाल या तीर्थांना गेले. पुढे महाप्रभूंनी श्रीरंग क्षेत्री श्रीरंगजींचे दर्शन केले. चातुर्मासात तिथेच थांबले आणि नंतर पुढील प्रवास केला. चैतन्य महाप्रभूंची पंढरपूरला भेट. पुढे ते मंगलोरहून उत्तरेला असलेल्या उडपी क्षेत्राला पोचले. तिथे नर्तक गोपालांचे दर्शन केले. तिथे त्यांनी मध्व संप्रदायातून गतविद्वानांशी चर्चा झाली. तिथून ते फल्गू तीर्थात आले. तिथून त्रितकुपामध्ये विशालाक्षी देवीचं दर्शन केलं. तिथून पुढे ते पंचास्पसरा तीर्थात आले. नंतर गोकर्ण क्षेत्रात शिवाचं दर्शन घेतलं. नंतर ते महाराष्ट्रातील कोल्हापूरला येऊन पोचले. तिथे त्यांनी श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन केलं आणि भव्य संकीर्तन केलं. पुढे रस्त्यावर कृष्णा वेण्णा संगमावर आले. तिथे त्यांना कृष्ण कर्णामृत ग्रंथ मिळाला. पुढे प्रवास करत ते कृष्णा पार करून सांगली, तासगाव मार्गे भिवघाट मार्गाने पंढरपूरला पोचले. श्री चैतन्य महाप्रभूंचं पंढरपूर भेटीचं वर्णन हे चैतन्य चरित्रामृत मध्यलीला अध्याय क्रमांक 9 यात दिलं गेलं आहे. सन 1514 श्री चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले. महाप्रभू पंढरपुरात एका ब्राह्मणाच्या घरी थांबले. 525 वर्षापूर्वीचं पंढरपूर श्री विठ्ठलाच्या चरणकमळाच्या स्पर्शाने पावन झालेली भीमारथीच्या पश्चिम तटावर असलेली टुमदार नगरी. इथे 4ही वर्णाचे लोक सुखासमाधानाने जिव्हाळ्याने एकत्र नांदत होते. पंढरीरायाच्या आणि साक्षात लक्ष्मीदेवी रुक्मिणीच्या नगरात धनाची धान्याची काही कमी नव्हती. सर्वजण विठुरायाचं नाम घेत त्याच्या सेवेला लागलेले असत. कित्येक महिन्याचा पायी प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंच्या राहण्याची आणि प्रसादाची सोय स्थानिक गृहस्थाश्रमी लोक करत असत. पहाट झाली. चंद्रभागेवर तरुण वृद्ध स्नानासाठी जाऊ लागले. स्त्रिया पाणी भरून आणि स्नान उरकून आपल्या दरवाजासमोर सडा संमार्जन करू लागल्या. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या अजानुलंबित भुजा उंचावून मुखाने मधुर हरिनाम गात चंद्रभागेवर स्नानाला गेले. अनेक लोक त्यांच्याबरोबर स्नानासाठी आले. प्रभूंच्या चरणाच्या गंगेत चंद्रभागेत महाप्रभूंनी भावविभोर अवस्थेत स्नान केलं आणि चंद्रभागेच्या मनोरम्य वाळवंटातून ते नृत्य संकीर्तन करत भगवान विठ्ठलाच्या दर्शनाकरता निघाले. तथा हाय ते गौरचंद्र पंढरपुरे आईला, विठ्ठल ठाकूर देखी आनंद पाईला. भगवान विठ्ठलाच्या चरणी स्पर्श करून त्यांनी विठ्ठलाला आलिंगन दिलं. मंडपात भगवंतासमोर ते भावविभोर होऊन नृत्य करू लागले. कीर्तन संपल्यावर एका स्थानिक ब्राह्मणाने त्यांना आपल्या घरी भोजनाचं आमंत्रण दिलं. त्याने आपल्या घरी महाप्रभूंचा आदर सत्कार केला. प्रेमाने त्यांना जेवण दिलं. प्रसादानंतर महाप्रभूंना एक शुभ समाचार मिळाला. श्री माधवेंद्रपुरीचे एक शिष्य श्रीरंगपुरी पंढरपुरातच एका ब्राह्मणाच्या घरी आलेले होते.
हा समाचार ऐकताच चैतन्य महाप्रभू अगदी लगेच श्रीरंगपुरीला भेटायला गेले. श्रीरंगपुरींना पाहताच महाप्रभूंनी भावावेशात साष्टांग दंडवत प्रमाण घातला. श्रीरंगपुरी हे त्यांचे गुरु श्री ईश्वरपुरींचे गुरुबंधू होते. श्रीरंगपुरींना पाहून महाप्रभूंच्या अंगावर अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या भेटीने हर्षभरीत झालेल्या श्रीरंगपुरींनी श्री चैतन्य महाप्रभूंना उचलून प्रेमालिंगन दिलं. त्यांना आपल्या मांडीवर बसवलं. आलिंगन देऊन रुदन करीत दोघांनीही एकमेकांना प्रेमाश्रूंनी नाव घातलं. चैतन्य महाप्रभूंनी अशा भावावेशात श्रीरंगपुरींना आपल्या ईश्वरपुरीशी असलेल्या संबंधांविषयी सांगितलं. श्री चैतन्य महाप्रभू हे आपल्या गुरुबंधूंचे शिष्य असल्याचं समजल्यावर श्रीरंगपुरींच्या हृदयात त्यांच्याविषयी वात्सल्यभाव दाटून आला. त्यांना एकमेकांच्या भेटीचं अपार सुख झालं आणि त्यांनी आपल्या पंढरपुरातील मुक्कामात आनंदाने कृष्ण कथा केल्या. वैष्णव शिष्टाचाराप्रमाणे जेव्हा भगवत भक्तांची कुठेही गाठभेट होते तेव्हा ते वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. मी सर्व वैष्णवांच्या चरणी सादर प्रणाम करतो, जे कल्पवृक्षासमान आहेत, जे सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात आणि पतित जीवांचा उद्धार करतात. हा प्रणाम मंत्र म्हणून भक्त एक दुसऱ्यांना दंडवत प्रणाम घालतात. भक्त हृदयात सदैव गोविंद विश्राम करत असतात, त्यामुळे भक्त हे सदैव वंदनीय असतात. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज लिहितात, मध्वाचार्यापासून ते पूज्यपाद श्रीपाद लक्ष्मीपती तीर्थ या शृंखलेत केवळ भगवान श्रीकृष्णांचीच उपासना चालत आली आहे. म्हणून माधवेंद्रपुरी यांना भावमय आराधनेचे मूळ मानले गेले आहे. शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य या 5 प्रकारच्या भावांमध्ये आपल्याला भगवंताची उपासना करता येते. यात माधुर्यभाव सर्वात उत्कृष्ट समजला जातो. अशी भावमय सेवा ब्रह्म, मध्व, गौडीय वैष्णव संप्रदायाची विशेषता आहे. श्रीपाद मध्वाचार्य, लक्ष्मीपती तीर्थ, माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी, श्री चैतन्य महाप्रभू या परंपरेत अशा भावलक्षणांचा संभव असतो. श्रीरंगपुरी यांनी उत्सुकतावश चैतन्य महाप्रभूंना विचारलं, आपलं जन्मस्थळ कोणतं? तर महाप्रभूंनी सांगितलं, नवद्वीप धाम. नवद्वीप हा शब्द ऐकताच श्रीरंगपुरी अत्यानंदाने भूतकाळातील त्यांच्या आठवणी सांगू लागले. श्रीरंगपुरी माधवेंद्रपुरीसह नवद्वीप येथे जाऊन आले होते. त्यांना आठवलं की नवद्वीपात असताना ते माधवेंद्रपुरीसोबत जगन्नाथ मिश्र नावाच्या एका सभ्य ब्राह्मणाच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी दुपारचं भोजन केलं होतं. एवढंच नव्हे तर केळीच्या फुलांनी बनलेल्या कढीचा स्वादही त्यांना आठवत होता. त्यांना शचीमातेचीही आठवण झाली. त्या अत्यंत पतिपरायण होत्या. वात्सल्यात तर त्या जगन्माताच होत्या. त्यांनी त्यांच्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलं होतं आणि त्यांना जेवू घातलं होतं. श्रीरंगपुरी पुढे त्यांना म्हणाले, त्यांच्या जीवनातील एक विशेष गोष्ट मी तुला सांगतो. त्यांना विश्वरूप नावाचा एक अत्यंत सुंदर मुलगा होता. पण अचानक त्याने घर सोडलं आणि बालपणीच संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर त्याने शंकरारण्य हे नाव धारण करून संपूर्ण भारतवर्षातील तीर्थस्थळांचा प्रवास केला. यात्रेच्या अखेरीला शंकरारण्य पंढरपूर इथे आले आणि तिथेच त्यांना जीवनाच्या परमोच्च ध्येयाची प्राप्ती झाली. याच ठिकाणाहून ते भगवतधामात गेले. हे ऐकताच श्री चैतन्य महाप्रभू अत्यंत व्याकुळ आणि कातर स्वराने श्रीरंगपुरींना म्हणाले, माझ्या पूर्वाश्रमात शंकरारण्य हे माझे मोठे बंधू होते, तर जगन्नाथ मिश्र हे माझे वडील होते. हे ऐकताच श्रीरंगपुरींनी चैतन्य महाप्रभूंना मिठी मारली. जे कारण समोर ठेवून चैतन्य महाप्रभूंनी दक्षिण भारताची यात्रा आरंभ केली होती ते आपले बंधू विश्वरूप यांच्या दुःखद महाप्रयाणाची बातमी त्यांना पंढरपूर क्षेत्रात मिळाली. विश्वरूपांची पंढरपूरला भेट. जगन्नाथ मिश्र आणि शचीमाता यांना विश्वरूप आणि विश्वंभर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू नावाची 2 मुले होती. विश्वरूप हे श्री चैतन्य महाप्रभूंचे थोरले भाऊ. विश्वरूप अत्यंत गुणवान होते. विश्वरूपांनी बालवयातच संन्यास ग्रहण करून शंकरारण्य स्वामी हे नाव धारण केलं. एवढंच नव्हे तर संन्यास ग्रहण केल्यानंतर अनेक पवित्र स्थळांच्या यात्रा करत इसवी सन 1509 पंढरपुरात आले आणि इथेच त्यांचं महाप्रयाण झालं. चैतन्य महाप्रभूंचं विश्वरूपांवर अतिशय प्रेम होतं. प्रेम का म्हणून नसणार? श्री चैतन्य महाप्रभू हे स्वयं श्रीकृष्ण आहेत, तर विश्वरूप हे महासंकर्षण बलरामाचे आंशिक विस्तार आहे.
गौरगणेश दीपिका या ग्रंथात म्हटलं आहे की अंशी अंशी अभेदामुळे शचीनंदन श्री चैतन्य महाप्रभू हे आद्य व्यूह वासुदेव आहेत, तर बलदेव आणि विश्वरूप द्वितीय व्यूह म्हणजे संकर्षण स्वरूप आहेत. हे संकर्षणच नित्यानंद प्रभू म्हणून ओळखले जातात. चैतन्य चंद्रोदय नामक ग्रंथात धर्माप्रती कलीने सांगितलं आहे की चैतन्य महाप्रभूंचे अग्रज बंधू विश्वरूप भगवान संकर्षणाचे अवतार आहेत. त्यांनी आयुष्याच्या प्रारंभी संन्यास ग्रहण केला आणि त्यानंतर अंतर्धान पावले. ज्यावेळी विश्वरूप अंतर्धान झाले त्यावेळी त्यांनी नित्यानंद प्रभूंच्या शरीरात प्रवेश केला. श्री चैतन्य लीलेत विश्वरूप हे त्यांचे मोठे बंधू होते. विश्वरूप हे बलरामजींचे आंशिक प्राकट्य आहेत, तर कोणी म्हणू शकेल की चैतन्य लीलेत नित्यानंद प्रभू हे बलरामाचे प्राकट्य होते. या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. नित्यानंद प्रभू आणि विश्वरूप हे एकच आहेत. नित्यानंद प्रभू हे बलरामांचे पूर्ण प्राकट्य आहेत, तर विश्वरूप हे आंशिक प्राकट्य आहे. अशा प्रकारे विश्वरूप श्री क्षेत्र पंढरपूर धामातून अंतर्धान पावले. स्वयं बलराम असलेल्या विश्वरूपाने आपल्या लीलेचा अंत करण्यासाठी श्री पंढरपूर धामाची निवड केली. ते कोणत्याही स्थानाची निवड करू शकत होते, परंतु त्यांनी पंढरपूर धामाची निवड केली. हे पंढरपूरचं विशेष वैशिष्ट्य आहे. पंढरपूरचे महत्त्व वाढवणारी ही विशेष घटना आहे. अनेकदा भक्त श्री विश्वरूपांची समाधी कुठे आहे असा प्रश्न करतात, परंतु विश्वरूप हे कृष्ण तत्वाचे अंश आहेत, म्हणून ते शरीर सोडून अंतर्धान पावले. त्यांनी समाधी घेतली नाही. चैतन्य महाप्रभू आणि श्रीरंगपुरींच्या चर्चेनंतर श्रीरंगपुरी चैतन्य महाप्रभूंच्या सहवासात काही दिवस घालून द्वारकेला रवाना झाले. ते गेल्यानंतर चैतन्य महाप्रभू पंढरपुरात त्या ब्राह्मणाच्या घरी 4 दिवसापर्यंत राहिले. तिथे त्यांनी चंद्रभागेत स्नान केलं आणि श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं. पंढरपुरात चैतन्य महाप्रभू 11 दिवस राहिले. स्वयं भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी पंढरपूर क्षेत्राला भेट दिली. एवढंच नव्हे तर त्यांचे मोठे बंधू श्री विश्वरूपांचं महाप्रयाण पंढरपूर क्षेत्रात झालं. नित्यानंद प्रभूंनी दीक्षा घेण्यासाठी पंढरपूर धामाची निवड केली आणि सगळ्या जगासमोर आदर्श ठेवला. अशा प्रकारे आधीच पावन असलेल्या पंढरी क्षेत्राचं महात्म्य पावित्र्य अधिक पटीने द्विगुणित झालं. हे पंढरपूर क्षेत्र पावन झालं. श्री चैतन्य महाप्रभूंच्या 5शताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्ताने 1986 साली भारत पदयात्रा निघाली. ती पंढरपुरात पोचली. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या पादुकांची स्थापना पंढरपूर येथील श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर म्हणजे इस्कॉन इथे करण्यात आली. या पादुका श्री चैतन्य महाप्रभूंच्या पंढरपूर भेटीचं स्मरण करवतात. अशा अनेक कारणांमुळे गौडीय वैष्णवांचा या क्षेत्राशी अतिशय निकटचा संबंध आहे. ह्या पुस्तकाचं वाचन आज आपण इथे थांबवत आहोत. हरिओम तत्सत.